नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषासूत्रम तृतीयम याच्या अंतर्गत जो आपण अगोदर जो भाग बघितला त्याच्यामध्ये मग तकारांत म्हणजे थोडक्यात व्यंजनांत नामांचा आपण अभ्यास केला। आता त्याच्या पुढचा म्हणजे धातूनाम द्वितीय समूह। आता आपण हे लक्षात घेऊया की आपण इयत्ता 8वी मध्ये गणांचा पहिला गट किंवा धातूंचा पहिला गट म्हणजे गणांवरूनच त्यांच्या विकरणांवरूनच आपण त्यांचे दोन प्रकार करतो। हे आपण यापूर्वीही पाहिलेलं आहे। त्याच्यामध्ये 1, 4, 6 आणि 10 हा एक गणांचा पहिला गट आपण अभ्यासला। आणि आता चालू वर्षामध्ये आपल्याला गणांचा दुसरा गट किंवा धातूंचा दुसरा समूह तो म्हणजे 2, 3, 5, 7, 8 आणि 9 हा अभ्यासायचा। आपल्याला माहिती आहे की आपण 8वी मध्ये बघितलं की अ, य, अ आणि अय असा याचा हा पहिल्या गटाचा विकरणांचा गट आहे। आणि दुसरा जो गट आहे त्याच्यामध्ये आपण यापूर्वी अभ्यासलेल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये की दुसरा जो गण आहे किंवा दुसऱ्या गणामध्ये चालणारे जे धातू आहेत त्यांना विकरण लागत नाही। तिसऱ्या गणामध्ये सुद्धा विकरण लागत नाही, पण यात आणि यात फरक काय येतं, या ठिकाणी धातूचं द्वित्व होतं तिसऱ्या गणामध्ये। 5व्या गणामध्ये आपण बघितलेलं विकरण नू लागतो, 7व्या गणामध्ये न हा विकरण लागतो, 8व्या गणामध्ये उ हा विकरण लागतो आणि 9व्या गणामध्ये ना हा विकरण लागतो। हे आपण यापूर्वी अभ्यासलेले। आता पुस्तकामध्ये जे आपल्याला 9वीच्या दिलेले पहा पान नंबर 73 वरती त्याच्यामध्ये बघूया आपण धातूनाम द्वितीय समूह एतानी उदाहरणानी पठत। आता खाली काही उदाहरणं दिलेली आहेत ज्याच्यामध्ये क्रियापद मराठीत किंवा मराठीत अर्थ करायचा तर क्रियापदाचा बोध एकच आहे, अर्थबोध एकच आहे, पण एक धातू हा गणांच्या पहिल्या गटात चालणार आहे आणि स्लॅश देऊन पुढे दिलेला जो धातू आहे तो धातू गणांच्या दुसऱ्या गटामध्ये चालणार आहे। उदाहरण बघूया आपण त्या ठिकाणी दिलेली आहे ती बालकः संस्कृतम पठती, मुलगा संस्कृत वाचतो, पठती म्हणजे पण वाचतो आणि अधीते म्हणजे पण वाचतो। फक्त दुसरं क्रियापद किंवा दुसरा जो चालणारा धातू आहे हा दुसऱ्या गटातला आहे पहा, पठती आणि अधीते। मग अधि या धातूपासूनच अध्ययन हा शब्द तयार झालेला आहे पहा। सौरभः आम्रम खादती, सौरभः आम्रम अश्नाती, अश्नाती म्हणजे पण खातो या अर्थी। त्याच्यानंतर पहा सरस्वती माम रक्षतु, सरस्वती माम पातु, पातु म्हणजे पण रक्षण करो या अर्थी। सरस्वती तू माझं रक्षण करावस कर या अर्थी। माता जलम यच्छती, माता जलम ददाती, ददाती म्हणजे पण देणे या अर्थीच आहे आणि यच्छती पण देणे या अर्थीचे। आपण यच्छती बऱ्याचदा बघतो, यच्छती मध्ये पहिल्या गणामध्ये चालतो, दा यच्छ प्रथम गण परस्पर आपण बघतो आणि ददती दा तृतीय गणामध्ये चालणार आहे म्हणून ददाती धातूचं डबलायझेशन झालं, डबल डी आलं पहा, ददाती। श्यामः वयस्यम वदती, श्यामः वदस्यम ब्रूते, ब्रू हा धातू त्या ठिकाणी आलेला पहा द्वितीय गणामध्ये चालणार आहे की जो दोन्ही पदांमध्ये चालणार आहे, ब्रूते। वृद्धः गीतम आकर्णयति शृणोति वा, आकर्णयतीचा आणि शृणोतीचा अर्थ एकच आहे। श्रु हा धातू 5व्या गणामध्ये पण चालतो आणि पूर्वीच्या व्याकरणाचा विचार केला तर श्रु हा धातू पहिल्या गणामध्ये चालणारा पण होता। प्राचीन काळचं जे संस्कृत होतं त्या काळामध्ये पहिल्या गणामध्ये चालणारा हा श्रु धातू होता पूर्वीच्या काळामध्ये, पण आता मात्र हा आधुनिक वैयाकरणी यांनी तो पंचम गणामध्ये चालवलेला आहे, तो चालतो। तर बघा अत्र वाक्येषु क्रियापदद्वयं पश्यत तयोः अर्थः समानः किन्तु गणौ भिन्नौ तस्मात् विकरणे अपि भिन्ने। नाम खादति, खाद अधिक अ अधिकति नाम खादति, खाद प्रथमगणं, प्रथमः गणः परस्मैपदम्। अश्नाति, अश अधिक ना अधिक ती अश्नाती असं त्याचं क्रियापद तयार होतं की अश हा धातू नवम गणामध्ये चालणार आहे म्हणून त्याचा विकरण काय लागला ना आणि त्याचं धातूचं अंग झालं अश्ना आणि त्याला क्रियापदाचा
किंवा लट लकाराचा प्रत्यय लागला ती, आणि त्याचं क्रियापद काय तयार झालं मग अश्नाती. खाली त्याची उदाहरणं पण दिलेली आहेत पहा. पठ प्रथम गण परस्मैपद, अधिते च अधि अधिक ई द्वितीय गण आत्मनेपद. आता आपण जे म्हटलेलं आहे ना की द्वितीय गणाला विकरण लागत नाही म्हणून अधि अधिक ई, आणि मग त्याचं जे क्रियापदाचं प्रत्यय आहे ते, त्याचं रूप काय तयार झालं मग अधिते. रक्षतु रक्ष प्रथम गण परस्मैपद, पातु पा द्वितीय गण परस्मैपद. इथं पातु आलं पहा, पा त्याला लगेच क्रियापदाचा प्रत्यय तू असा लागला लोट लकाराचा, आणि पातू असं त्याचं क्रियापद तयार झालं. यच्छती मी मगाशी म्हटलं तसं दा यच्छ प्रथम गण परस्मैपदामध्ये चालणार आहे, आणि ददाती दा तृतीय गण उभयपद दोन्ही पदांमध्ये चालतो तो. वदती वद प्रथम गण परस्मैपद, ब्रूते द्वितीय गण उभयपद. आकर्ण्याती आ अधिक कर्ण दशम गण उभयपद. शृणोती श्रु, तिथं श्रु दोन प्रकारे दिलेले आहेत. श्री मधला जो श्र आहे तसं पण आपण लिहू शकतो, असं पण लिहू शकतो, किंवा मग शामृगाचा आणि त्याला वाटी. बऱ्याचदा मित्रांनो एखाद्या मुलीचं नाव जर श्रुती असेल तर ते अशा चुकीच्या पद्धतीनं लिहिलं जातं, ते चुकीचं आहे. डबल रफाराची गरज घ्यायची का? काही गरज नाहीये. श्रुती शब्द कसा लिहिला पाहिजे, एकतर असा, अन्यथा मग, पण हा या पद्धतीनं लिहिण्याऐवजी हाच बरोबर आहे. श्रुती हाच चुकीचा शब्द प्रयोग आपण करतो बऱ्याचदा आपल्या लिखाणामध्ये, अशा प्रकारे होतं. हे लक्षात घ्या. त्याच्या उच्चाराप्रमाणे व्यवस्थित आपण शुद्ध लेखन आपलं असलं पाहिजे. खाली पहा. अष्टमी कक्षायाम अस्माभिः प्रथमः चतुर्थः षट् दशम इत्येषां गणानां रूपपरिचयः दृष्टः अस्माभिः दृष्टः असं आलंय पहा तिथे. म्हणजे ती कुठली वाच्य परिवर्तनम कुरुत वगैरे सारखी कुठल्या वाच्यामध्ये किंवा कुठल्या प्रयोगामध्ये ती आलेली रचना ते बघा आणि त्याचा विचार करत चला. तेषां विकरणानि अ य अ अय इति एतानि अकारांतानि. मग दोन गट केलेत कशावरून, तर पहिला गट जो आहे तो अकारांत आहे. म्हणजे प्रत्येक जो विकरण लागलेला आहे त्याच्या शेवटी अ आलेला आहे बघा. अ य म्हणजे अच, अ शेवटी अचा स्वर आला, आणि अय सुद्धा अच आला स्वर, आणि हा वेगळ्या अंती वेगळ्या स्वरांती हा दुसरा गट आहे पहा. धातूनां द्वितीय समूहे द्वितीय तृतीय पंचमः सप्तमः अष्टमः नवमः गणाः सन्ति. तेषु केषांचित् नित्य प्रयुक्तानां धातुरूपाणाम् अध्ययनम् अत्र करणीयम् अस्ति. आता त्यातल्या काही नित्य प्रयुक्त धातुरूपांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. खाली दिलेला जो तक्ता आहे तो मित्रांनो पुन्हा एकदा लिहून काढा, कारण का बऱ्याचदा आपल्याला मागच्या काही गोष्टी आठवत नाही. तर हा तक्ता आपल्या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा लिहून काढा. गणांचा पहिला गट एका बाजूला, गणांचा दुसरा गट एका बाजूला, जो त्या ठिकाणी दिलेला आहे पहा. पुन्हा सांगतो. पहिल्या गणाचा विकरण अ, चतुर्थ गणाचा विकरण य, सहाव्या गणाचा अ आणि दहाव्या गणाचा अय. तसंच गणांचा जो दुसरा गट आहे तिथं तक्ता दिलेला आहे पहा. एक एक उदाहरण पण आपल्याला दिलेलं आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या गणाला विकरण नाही तिथं अस, म्हणजे असणे होणे या अर्थी, असणे या अर्थी असती. आपण बऱ्याचदा येतं ते क्रियापद आपल्याला बऱ्याचदा भूतकाळामध्ये पण येतं गोष्टींमध्ये, किंवा वर्तमान काळामध्ये म्हणजेच लट लकारामध्ये पण येतं आणि लंग लकारामध्ये पण बऱ्याचदा येतं. दुसरा त्या भागातला दुसरा म्हणजे तिसरा गण जो आहे त्याला पण विकरण नाही, पण धातूचं द्वित्व होतं. पाचवा गण आहे त्याचा विकरण आहे नु. शक हा धातू त्या ठिकाणी दिलेला आहे. शक्नोती शक्य होतं या अर्थी, करू शकतो असं. भुज सप्तम गणामध्ये चालणारा धातू दिलेला आहे ज्याचा विकरण आहे न. भुज भुनक्ती. आता याचा आपण अभ्यास मागे केलेला आहे, बघितलेला आहे याच्याविषयी, की याच्या अंत्य व्यंजना पूर्वी विकरण लागतं. इतर धातूंच्या बाबतीत काय होतं की धातू आणि त्याला विकरण त्याचा गुणसंधी होऊन त्याचं धातूचं अंग तयार होतं.
पण या धातूच्या या गणाच्या बाबतीत, 7व्या गणाच्या बाबतीत काय फरक आहे, तर अंत्य व्यंजन जे आहे त्याच्या अगोदर म्हणजे भुज याच्या अगोदर भुनच अशा अर्थीने भुंकते, त्याचं रूप भुनकती वगैरे असं त्याचं रूप तयार होतं. म्हणजे न मध्ये आला, शेवटी नाही आला, लक्षात घ्या. भुज, क्रू, अष्टमगण जो आहे, क्रू धातू बऱ्याचदा आपल्याला अभ्यासात म्हणजे अभ्यास करत असताना लिखाणात वाचनात येतो. क्रू अष्टमगण उभयपदी हा धातू आहे, याचा विकरण आहे कु, खूपदा वापरला जातो. आणि ज्ञा नवम गणामध्ये चालणारा धातू म्हणजे 9व्या गणाचं विकरण आहे ना, त्याचं क्रियापद दिलेले जानाती. आता आपण प्रत्ययांच्या बाबतीत विचार करूया. आता जसा गणांच्या पहिल्या गटांचा प्रत्ययांचा तक्ता म्हणजे जेवढे आपण लकार शिकलेलो आहोत, ज्याच्यामध्ये मग आपण आतापर्यंत 4 लकार शिकलेलो आहोत, लट लकार, लंग लकार, लोट लकार आणि विधिलिंग किंवा लिंग लकार, याचे प्रत्यय वेगळे, पण फारसा काही फरक नाही आहे. फक्त आत्मनेय पदामध्ये थोडस आकाराकडे जास्त त्याचा कल आहे, बाकी परस्मय पदामध्ये फारसा बदल नाहीये. पहा आपण बघूया, परस्मय पदामध्ये मला वाटतं लोट लकारामध्ये फक्त जसं आपण तू तामान तू आणि शून्य तंत असे घेतो, त्याच्याऐवजी या ठिकाणी काय ही म्हणजे आपनू ही अशा प्रकारची त्याची रूप तयार होतात. ही तंत आणि मग आहे तसंच आहे, आणि आवाम वगैरे. मग आता बघा लट लकारामध्ये काय फरक आहे परस्मय पदात, ती तह अंती सी थ थ मी वह महा आहे तसंच आहे. म्हणजे इथं बदल आहे का, म्हणजे गणांचा पहिला गट असेल तरी तेच प्रत्यय असतील आणि दुसरा गट असेल तरी तेच प्रत्यय असतील. हा बदल फक्त लक्षात घ्या आणि जेवढं वेगळं आहे ना तेवढंच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता पुढे पहा, आत्मनेय पदाचे त्याच्याविषयीचा लगेच विचार करून टाकूया आपण. आत्मनेय पदामध्ये मात्र फरक आहे, ते इथे अंत्य असं तिकडे आहे म्हणजे परस्मय पद सॉरी गणांच्या पहिल्या गटामध्ये, पण या ठिकाणी काय ते आते आते. से इथे द्वे तिकडे, इथं काय आहे से आथे द्वे. आणि ई वहे महे तिकडे, इथं काय आहे ए वहे महे. म्हणजे फरक काय आहे तेवढा फार तर तुम्ही ज्यावेळी याचा तक्ता वेगळा तयार कराल त्यावेळी फरक जेवढा आहे ना तेवढा तुम्ही लाल शाईच्या पेननी जरी लिहिलं तरी तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. म्हणजे कॉमन काय आहे आणि अनकॉमन काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. ते आते आते, से आते द्वे, ए वहे महे अशी त्याची रूप होतात. आता लंग लकाराचा विचार करूया. त ताम अन, स तम त, स म्हणजेच विसर्ग तिथं जो दिलेला आहे त्याचा उच्चार आपण स असा करतो. स तम त अम व म आहे तसंच आहे. इकडं काय आहे त आताम अत, था हा इथाम ध्वम तिकडे, इथं काय आहे था हा आथाम ध्वम, ई वही मही आहे तसंच आहे. लोट लकाराच्या बाबतीत बघूया. तू ताम अन तू, आता मी म्हटलं तसं की एवढाच फक्त परस्मय पदामध्ये फरक येतो. शून्य तम त तिकडे आणि इथं काय आहे ही तम त, हा फरक लक्षात ठेवा. आणि आव आम आहे तसंच. आत्मनेय पद लोट लकार बघा, ताम आताम अताम, स्व इथाम ध्वम तिकडे, इथं काय स्व आथाम ध्वम, ऐ आवहै आमहै, फरक नाहीये. विधिलिंग लकार बघा, या याताम युहू, याहा यातम यात, याम याव याम, इथं थोडासा फरक आहे. पहा आत्मनेय पदामध्ये काय येतं मग इत इयाताम इरन, इथाहा इयाथाम इध्वम, इय इवही इमही. हे फरक फक्त लक्षात घ्या आणि जे जे बदल आहेत तेवढे फक्त लक्षात घ्या. त्याच्या खाली काही धातू आपल्याला चालवून दाखवलेले आहेत, ती सगळी क्रियापदं तुम्ही त्या ठिकाणी सोडवणं अपेक्षित आहे. आता याच्यानंतरचं जिज्ञासा पत्रम जे ते थोडक्यात बघूया आपण. योग्यम पर्यायम चित्वा लिखत, सहज जाता जाता बघून टाकूया. तुम्ही हे स्वाध्यायामध्ये लिहायचं तर आहेच, ते काय नव्यानं सांगण्याची गरज नाहीये. छात्रः यशः प्राप्नोतु प्राप्नुवन्तु, आता काय येणार आहे पहा. छात्रः प्राप्नोतु, यशः प्राप्नोतु, प्राप्नुवन्तु वा. आता काय येईल मग लक्षात घ्या. प्र अधिक आप, तू ताम अंतु असा लोट लकाराचा प्रत्यय येतो पहा. तू ताम अंतु म्हटलं नंतर छात्राः बहुवचन आल्यामुळे मग प्राप्नुवन्तु असं त्याचं उत्तर येईल. अहम बालः अस्मि स्मः, याच्यामध्ये काय येणार अस्मि. अहम बालः अस्मि आपण हे स्वपरिचयामध्ये घेतलेले मागे 8वीत असताना. सा पाकम कुरुते
कुर्वते, तर याच्यामध्ये काय येणार मग ते आते आते असं रूप येतंय पहा. अष्टमगण आपण बघू शकतो या ठिकाणी अष्टमगण दिलेला आहे. सा हे कसलं येतं मग प्रथम पुरुषी सर्वनाम येतं. बघा पाठीमागे उलटून बघू शकतो आपण कुरुते असं त्याचं रूप येणार आहे. मग सा पाकम कुरुते. सह गातुम शक्नोमी शक्नोती, अर्थातच सह आलंय प्रथम पुरुषी सर्वनाम आहे, शक्नोती असं त्याचं रूप येईल क्रियापदाचं. सह गातुम शक्नोती. आचार्य पाठशाला अयात अयुहु, अयात असं त्याचं रूप येणार. त्वम संस्कृतेन संभाषण कुरु आणि करोतु. त्वम आलाय म्हटल्यानंतर त्वम निष्कास्य भवान योजयत वगैरे अशा प्रकारचे प्रश्न येतात. मग त्वम आलंय म्हटलं की त्वम हे काय आहे मग मध्यम पुरुषी सर्वनाम आहे. मग त्वम संस्कृतेन संभाषण कुरु असं त्याचं रूप येईल. अपि अहम प्रवेशम करवावहै करवै वा. आता बघा या ठिकाणी काय आहे ऐ आवहै आमहै, मग करवै असं येणार. अपि अहम प्रवेशम करवै. मालाकारः पुष्पाणि चिनोति चिन्वन्ति. मालाकारः एक वचनी रूप आलेले म्हटल्यानंतर चिनोति असं त्याचं क्रियापद येईल. शूरः पराक्रमेण विजयम प्राप्तुम शक्नोति शक्नुवन्ति. याच्यामध्ये अर्थातच शूरः हे हा कर्ता एकवचनी असल्यामुळे मग शूरः पराक्रमेण विजयम प्राप्तुम शक्नोति असं त्याचं क्रियापद होईल. आता याच्यामध्येच कर्तृवाच्यम कर्मवाच्यम वा याचं थोडंसं वर्णन आलेलं आहे. ते जाता जाता सहज बघूया. आपल्याला 10वीच्या वर्गामध्ये ते पुन्हा शिकायचं आहेच आहे. त्याच्यामुळं जाता जाता सहज त्याचा विचार करूया. म्हणजे आपलं बऱ्यापैकी या 9वीचा जो बेसिक आपण अभ्यास घेत आलेलो आहोत ते संपतंय. फक्त मग आपल्याला तुम्हाला नवीन घ्यायचा आहे तो लुट लकार, लकारातला 5वा लकार घ्यायचा आहे. तो 10वीला सुद्धा महत्वाचा आहे. फार अवघड काहीच नाहीये. लुट लकार म्हणजेच भविष्यात काला किंवा ज्याला स्य भविष्यात काला असं सुद्धा म्हटलं जातं. तर लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो चालू वर्षाचा विचार करता अमरकोश पंक्ती मधून अधून बघत चला. पाठ करा असं मी म्हणणार नाही, पण बघत चला. आणि पाठामध्ये पुढे आलेल्या ज्या पाठांमधले पॅराग्राफ मध्ये अमरकोश पंक्तीतले काही समानार्थी शब्द आले तेवढं जरी पर्टिक्युलर तुम्ही केलं तरी फायद्याचं आहे. अर्थात आता हे असं मी या पद्धतीने सांगणं चुकीचं आहे, पण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अन्यथा अमरकोश पंक्ती तुम्ही पाठ केल्या पाहिजेत. पण आता कमी वेळामध्ये आपल्याला बऱ्याच काही गोष्टी करायच्यात, म्हणून मी तुम्हाला या प्रकारची थोडासा शॉर्टकट सांगतो. पहा आता पुढे पहा कर्तृवाच्यम कर्मवाच्यम वा. आपण यापूर्वी पण याचा विचार केलेला आहे. कर्तृवाच्यम कर्मवाच्यम. आता कर्तृवाच्यम म्हणजे अर्थातच आपल्याला माहिती आहे कर्तृवाच्यम म्हणजे कर्तरी आणि कर्मवाच्यम म्हणजे कर्मणी. इयत्ता 9वीच्या वर्षामध्ये तुम्हाला काय होतं सुरुवातीच्या काळामध्ये प्रयोग परिचयम कुरुत. फक्त प्रयोग सांगायचा होता की वाक्य दिलेले आहे त्याच्यामध्ये ते कुठले कर्तरी आहे का कर्मणी किंवा कर्तृवाच्य का कर्मवाच्यम आहे हे आपल्याला सांगायचं होतं. पण आता चालू वर्षामध्ये आपल्याला त्याचं प्रयोग परिवर्तन करायचं आहे. म्हणजे कर्तरी दिलं असेल तर कर्मणी करायचंय, कर्मणी दिलं असेल तर कर्तरी करायचंय. मग बघा क्रियापद द्वयम कर्तृवाच्यम कर्तृप्रधानः एषः प्रयोगः वाच्यम वा. कर्तृवाच्यम कर्तरी कर्मवाच्यम कर्मणि. कर्ता प्रधानः अत्र अस्ति कर्मप्रधानम् एतत् वाक्यम् अस्ति कर्मवाच्यम. प्रधानत्वात् कर्तृपदस्य प्रथमा. प्राधान्याने या वाक्यामध्ये काय येतं कर्तृवाच्यम मध्ये तर कर्त्याची प्रथमा येते. पहा कर्तृवाच्यम कर्मवाच्यम असे दोन जर प्रकार आपण विचार केले तर पुस्तकात तुमच्या डोळ्यासमोर आहेच आहे ते क्रियापद द्वयम असं त्याला पुन्हा तो डायग्राम आपल्याला दाखवलेला आहे.
आता हे काय मी आता जसं म्हटलं तसं कर्तृप्रधानः एषः प्रयोगः वाच्यं वा कर्ता प्रधानः प्रधानत्वात् कर्तृपदस्य प्रथमा. आता या ठिकाणी काय येतं प्राधान्याने या कर्त्याची प्रथमा येते आणि इथं काय येतं पहा प्रधानत्वात् कर्मपदस्य प्रथमा. महत्वाचा भाग लक्षात घ्या. म्हणजे कर्तृवाच्य वाक्यामध्ये किंवा कर्तरीमध्ये कर्त्याची प्रथमा येते आणि कर्मवाच्यम किंवा कर्मणीमध्ये कर्माची प्रथमा येते. एवढा नियम फक्त आपण लक्षात ठेवायचा. यथा त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं ज्याप्रमाणे बालकः ग्रंथम पठती. वाक्य पण दिलेले पहा पुस्तकात. बालकः ग्रंथम पठती हे या प्रकारचं झालं. आता त्याच ठिकाणी पुढचं तसंच वाक्य दिले कर्मवाच्यम बालकेन ग्रंथः पठ्यते. आता तुमच्या हा एक बदल लक्षात आला असेल. बालकः या वाक्यातला हा कर्ता कर्तृपदातला सॉरी कर्तृवाच्यातला हा कर्ता. बालकः की जो आला प्रथमा विभक्तीमध्ये. या ठिकाणचं कर्म महत्वाचं आहे कर्मपद कर्मवाच्यामध्ये म्हणून तो कर्म प्रथमा विभक्तीमध्ये आलं. आता इथं काय झालेलं आहे या कर्तरी रचनेमध्ये. आता प्रत्येक वेळी मी संस्कृत शब्द उच्चारत नाही. कर्तरी रचनेमध्ये कर्म कुठल्या विभक्तीमध्ये द्वितीय विभक्तीमध्ये आणि पठती हे जे क्रियापद वापरलेले ते कर्त्याप्रमाणे वापरले म्हणून या पद्धतीची ही रचना होते. आता बालकेन ही काय झाली तृतीया. कर्त्याची तृतीया कर्माची प्रथमा आणि कर्माप्रमाणे क्रियापद चालतं म्हणून या ठिकाणी हे काय झालं मग ही रचना कशी झाली 121 आणि 311 हे लक्षात ठेवा. कर्त्याची तृतीया कर्माची प्रथमा आणि कर्माप्रमाणेच क्रियापद चालतं म्हणून त्याची तशा प्रकारची रचना होते. ज्याप्रमाणे बालकः ग्रंथम पठती कह पठती बालकः म्हणजे कर्ता सुद्धा आम्हाला नाहीच कळाला तर कोण असा प्रश्न केला तर काय येतं मग उत्तर करता येतं. बालकेन ग्रंथः पठ्यते. कह पठ्यते ग्रंथः पठ्यते. काय वाचलं ग्रंथ वाचला. आता खाली आपल्याला तसाच जो मी आता तुम्हाला चार्ट दाखवलाय तशा पद्धतीनेच खाली दिलेला आहे पहा चार्ट तुम्हाला. कर्तृवाच्यः प्रयोगः कर्तृपदस्य प्रथमा विभक्ती कर्मपदस्य द्वितीया विभक्ती क्रियापदम कर्तृपदस्य पुरुष वचनानुसारम. महत्वाचा भाग आहे. त्याला कर्तृवाच्य का म्हटलंय तर ते कर्त्याप्रमाणे कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे ते क्रियापद चालतं म्हणून त्याला कर्तृवाच्य म्हटलंय. आणि कर्मवाच्य का म्हटलंय तर कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद चालतं म्हणून त्याला कर्मवाच्य म्हटलंय. मग कर्मवाच्य बघा. कर्मवाच्य प्रयोगः कर्तृपदस्य तृतीया विभक्ती कर्मपदस्य प्रथमा विभक्ती क्रियापदम अस्ति कर्मपदस्य पुरुष वचनानुसारेण किंवा कर्मपदस्य पुरुष वचनानुसारम क्रियापदम अस्ति. आता कर्मवाच्यानी कानि क्रियापदानि अत्र सन्ति. त्या ठिकाणी काही क्रियापद आपल्याला दिलेली आहेत ती पण तुम्ही लिहून घ्या वहीमध्ये तुमच्या. खूप महत्वाची आहेत की यातलीच कुठली तरी क्रियापद तुम्हाला परीक्षेला सुद्धा येऊ शकतात किंवा येतात. हे सगळे मग बघा पा पायते. आता आपल्याला हे तर माहिती आहे म्हणजे ज्यावेळेस आपण कर्मणी रचना करतो त्यावेळी मूळ धातू अधिक य आणि त्याला आत्मनेपदाचा प्रत्यय त्या काळानुसार लावतो. आता मोस्टली तुम्हाला एकतर वाक्य जी येणार आहेत ती एकतर लटलकारातली येणार किंवा बऱ्याचदा धातुसाधित विशेषणांनी युक्त येतात.
नीट लक्षात घ्या, धातुसाधित विशेषण आपल्याला अजून शिकायचे आहेत. म्हणजे कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण येतं किंवा कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण येतं. आपल्याला त्याचं फक्त ट्रान्सफॉर्मेशन करायचं असतं, ते लक्षात घ्या. ही तर रचना तुम्हाला माहिती आहे की पठ हा मूळ धातू आहे य, म्हणून मग या ठिकाणचं क्रियापद काय तयार झालं, पठ्यते. पठ अधिक य, आणि त्या कोणत्याही पदामध्ये चालणारा जरी धातू असेल तरी त्याला लागताना प्रत्यय आत्मने पदाचा लागतो. ते हा प्रत्यय या ठिकाणी त्याला लागला. हा आपण ते हा का घेतला, तर ग्रंथ हे एकवचनी म्हणून ते घेतला. समजा या ठिकाणी ग्रंथ हा असला असतं तर मग काय आलं असतं, पठ्यन्ते असं त्याचं रूप आलं असतं. हा फरक लक्षात घ्या. मग त्या ठिकाणची खाली जी क्रियापद काय दिलेली आहेत, मग ज्ञा ज्ञायते, पा पायते वगैरे यासारखी, मा मियते अम्रियते, मा मियते, नि नियते, कृ क्रियते, सगळी क्रियापद तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. खाली पण तक्ता एक दिलेला आहे पहा. त्याच्या अगोदर हिरव्या ब्लॉक मध्ये एक दिलेले कर्मवाचक क्रियापद सूत्रम किमस्ती मूल धातु अधिक य अधिक आत्मनेपदीय कालार्थ प्रत्यय, काळानुसार आत्मनेपदाचा प्रत्यय. प्रत्येक कर्त्यानुसार त्यांनी खाली एक चार्ट दिलेला आहे. ठीक आहे, 15 वाक्यांनी आपल्याला काही 15 वाक्य दिलेली आहेत पहा. त्याचा काही फार एवढा डिटेल विचार करायची गरज नाही. मोस्टली तुम्हाला प्रथम पुरुषीच वाक्य शक्यतो विचारले जातात. सहज ते लिहून मजा म्हणून काढा, काही हरकत नाहीये. सदृश्यते इति वाक्यस्य अर्थ स पश्यत इति न, बघा तो बघतो, आणि सह दृश्यते अपितु अन्य को अपि तम पश्यन्ति असा होतो. सहदृश्यते म्हणजे तो पाहतो असं नाही, त्याला कुणाकडून तरी पाहिलं गेलं, म्हणजे त्याला कुणीतरी पाहिलं असा त्याचा अर्थ होतो, हे लक्षात घ्या. सहदृश्यते केनापि सहदृश्यते, कोणाकडून तरी तो पाहिला गेला किंवा त्याला कोणीतरी बघितलं, अगदी बोली भाषेमध्ये जर बोलायचं तर. अशा प्रकारच्या काही गमती जमतीच्या रचना आहेत, त्या नीट समजून घेऊन बघा. अपितु अन्य क्वापि तम पश्यन्ति तिथं दिलेलंच आहे पहा. रामेण वा सहदृश्यते इति अर्थ, अत्र सह इति कर्मपदम न तु कर्तृपदम अस्ति. त्या दिलेल्या तक्त्यांच्या बाबतीत तो विचार सांगितलेला आहे पहा. जिज्ञासा पत्रम आहे ते पण तुम्ही नंतर सोडवून टाका, म्हणजे आपण पुढच्या नंतरच्या येणाऱ्या तासाला तत्पुरुषाचा विचार करूया. तत्पुरुषामध्ये महत्वाचा भाग आहे तो म्हणजे विभक्ती तत्पुरुषाचा आहे, तो आपण नंतरच्या तासाला बघूया. धन्यवाद.